येऊया या पवित्र आत्म्याविषयी अधिक माहिती आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून करूया. कारण अनेक स्वतःची डॉक्टरीन तयार करून पवित्र आत्म्याच्या कृपादानाला, पवित्र आत्म्याला आणि पवित्र आत्म्याच्या गुणावरून त्यांच्या फळाला वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे आणि वेगवेगळी शिकवण त्यांनी लोकांमध्ये, जगामध्ये निर्माण केलेली आहे. तर आपण पाहूया यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 41 आणि वचन क्रमांक 10 मध्ये. त्याचप्रमाणे मत्ती शुभवर्तमान त्याचा 28 अध्याय 20 क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेला आहे की तो आपल्या बरोबर आहे. पवित्र आत्मा कुठं आहे? अनेक लोकांना असं वाटतं की पवित्र आत्मा फक्त पाळक साहेबांना आणि पालखीनबाईलाच मिळालेला आहे, परंतु हे सत्य नाही. जो आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, ज्या आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा अंगीकार केलेला आहे, जो आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करून त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला ज्याला पुत्रांनी कन्या होण्याचा अधिकार दिला आहे, तो पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे, आपल्या सतत आपल्या बरोबर आहे. आपण कुठेही जाऊ, काही करू, पाप करत असताना देखील पवित्र आत्मा त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि तो आपल्याला पाप करण्यास अडवत असतो. अपवाद एवढं मात्र आहे की आम्ही त्याला किती ऍक्सेप्ट करतो, आम्ही त्याचं किती मानतो, किंवा आम्ही पवित्र आत्म्याला किती डिमांड देतो, किंवा पवित्र आत्म्याचे किती मार्गदर्शनाखाली चालतो, यावर डिपेंड आहे. आम्ही पाहिलं अनुभवाच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 39 वचनामध्ये लिहिलं आहे की तो वर आकाशात देखील आहे. स्तोत्र संहिता 139:3-8 मध्ये लिहिलेला आहे की तो अधोलोकात देखील गेलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं, त्यावेळेस तो कबरेमध्ये शरीराने असेल परंतु आत्मेने त्या ठिकाणी नव्हतं. आणि असं डायरेक्टली सांगता येते की तो म्हणताय की मी त्या ठिकाणी तुरुंगात जाऊन किंवा अधोलोकात जाऊन त्या आत्म्यांना शुभवर्तमान सांगितलं, म्हणजे तो अधोलोकापर्यंत देखील जाऊ शकतो, अधोलोकापर्यंत देखील तो पोहोचू शकतो. तो वर आकाशात देखील आहे, तो आमच्या बरोबर देखील आहे. निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 21 आणि 22 मध्ये लिहिलेला आहे की तो आपल्या पुढे आहे. ज्यावेळेस आपण चालतो, आपल्या मार्गात ठेच लागू नये, आपल्या मार्गात ठोकर लागू नये, आपल्या मार्गामध्ये अडचणी निर्माण होऊ नये, आणि जरी आल्याच तर त्या अडचणींना दूर करण्यासाठी स्वर्गीय सामर्थ्य, स्वर्गीय आशीर्वाद आणि स्वर्गीय गुणसंपन्नाने, स्वर्गीय शांती, स्वर्गीय संयम आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टीने तो आपल्या पुढे चाललेला असतो आणि बऱ्याच अंशी आमच्या मार्गात आलेले सर्व अडखळण तो दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपल्या मागे देखील आहे. निर्गमच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 19 मध्ये तो आमच्या मागे देखील आहे. बऱ्याचशा 4 व्हीलर गाड्याला पाठीमागे एक लेबल लावलेला असतं, एक कुणीतरी एक व्यक्ती बसलेला असतो आणि त्याच्या खाली एक अंडरलाईन लिहिलेली असते, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. पण ऑलरेडी या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तो आपल्या पुढे आहे आणि तो आपल्या मागे देखील आहे. भिवू नको मी तुझ्या पाठीमागे आहे. पण तो नुसता पाठीमागे उभा राहून नाही, तर तो देवाचा आत्मा आपल्या पुढे देखील आहे. नुसता पुढे नाही, तर तो आत्मा वर आकाशात देखील आहे. तो आत्मा आपल्या बरोबर देखील आहे आणि तो आपल्या सभोवती आहे. स्तोत्र संहितामध्ये अध्याय क्रमांक 125 वचन क्रमांक 2 मध्ये लिहिलेला आहे की तो आपल्या सभोवती आहे. ऑल राऊंड, सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी, दाही दिशेनी पवित्र आत्मा आमच्यावर घेटा घालत असतो. तो आम्हाला संरक्षण देत असतो, तुम्हाला कुंपण देत असतो. आणि विशेष करून योहान 14:15 मध्ये लिहिलेला आहे की तो जो आतापर्यंत सगळ्यांना माहिती पडलाय की पवित्र आत्मा केवळ आपल्या अंतःकरणात आहे. लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात आहे. हो, येस, आमेन, 100% आहे. पण तो पवित्र आत्मा त्याच्याबरोबर अनेक ठिकाणी देखील आहे. हे प्रिय, हे सत्य पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की तो आपल्या अंतःकरणात तर आहेच, परंतु आपल्या सभोवती देखील आहे, आपल्या मागे आहे, आपल्या पुढे आहे. तो अधोलोकापर्यंत देखील जाऊ शकतो, म्हणजे खाली देखील जाऊ शकतो. तो वर आकाशात देखील आहे आणि तो आपल्या बरोबर सदोदित आहे. त्याला खिन्न केलं तरी तो आपल्या बरोबरच आहे. जर कदाचित पवित्र आत्म्याला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून घडल्या तर पवित्र आत्मा आमच्यापासून दूर जात नाही. तो त्याच ठिकाणी आहे आणि तो वाट पाहतो की कधी पुन्हा एक वार मला त्या सानिध्यामध्ये माझा सेवक, माझी सेविका, माझा विश्वास ठेवणारा माझा मुलगा, मुलगी, तो मला त्या ठिकाणी पुन्हा एक वार आमंत्रण देईल. आणि म्हणून आम्ही पाहतो की हा पवित्र आत्मा जो आहे
तो एक त्रैक देवातला एक खास विशिष्ट असा पात्र म्हणजे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. आपण पाहतो की पिता जो परमेश्वर, पुत्र जो परमेश्वर, पवित्र आत्मा जो परमेश्वर, या त्रैक ट्रिनिटी गॉड जो आहे, ट्रिनिटी गॉड यानी की वन गॉड, एकच देव आहे, परंतु त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्य केले आणि त्या कार्य पद्धतीमुळे त्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे नाव देण्यात आलेले आहे. आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात जर पाहिलो तर आम्ही ज्याला पिता म्हणतो, ज्याला परमेश्वर म्हणतो, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नावाच्या संज्ञा दिलेल्या आहे. यहोवा, राफा, यावे, जे काही त्याला संज्ञा दिलेल्या आहेत त्या त्याच्या कामावरून, त्याच्या कृतीवरून, त्याने केलेले त्या ठिकाणचे आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शनावरून, आणि म्हणून त्याला वेगवेगळे नाव आहेत. याचा अर्थ देव वेगवेगळा नाही, तो एकच आहे. परमेश्वरला देखील मसीहा म्हणण्यात आलेला आहे, इमॅन्युअल म्हणण्यात आलेला आहे, तारणारा म्हटलेला आहे, ख्रिस्त म्हटलेला आहे, येशू म्हटलेला आहे, देवाचा पुत्र म्हटलेला आहे, मनुष्याचा पुत्र देखील म्हटलेला आहे. याचा अर्थ परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचे एवढे स्वरूप नाही, तो एकच आहे. त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याला देखील अनेक प्रकारचे नाव दिलेले आहेत. सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा, सुसंकल्पनाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा, पवित्र आत्मा, हे वेगवेगळ्या नावाने त्यांच्या कार्यानुसार ते नाव देण्यात आलेले आहेत. आणि मग तो आत्मा जो आहे, तो पवित्र आत्मा काय काय करतो, आज आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून पाहणार आहे. अनेक प्रिय लोकांना ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे ना, त्यांना असं वाटतं की पवित्र आत्मा फक्त अन्य भाषा बोलतो, पवित्र आत्मा फक्त काय करतो, प्रकटीकरण देतो, पवित्र आत्मा काय करतो, भाषांचा अर्थ सांगतो, पवित्र आत्मा काय करतो की अद्भुत कृत्य करतो, पवित्र आत्मा काय करतो, निरोगी करण्याचं कृपादान त्याच्याकडे असल्यामुळे पवित्र आत्मा ज्यांच्याकडे आहे त्यांनी जर प्रार्थना केली तर आम्हाला आरोग्य मिळतं. याच्या पलीकडे देखील पवित्र आत्मा काहीतरी करतोय, हे आज आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून प्रिय शिकणार आहोत. योहान कृष्णवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये लिहिले की तो तुम्हाला सर्व काही शिकवेल, सर्व काही जे प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये आल्यानंतर त्याच्या प्रिय शिष्यांना शिकवायचं होतं, परंतु त्यांची तयारी झालेली नव्हती. कारण परमेश्वरापासून अधिक आणि अधिक शिकण्यासाठी, परमेश्वराचं हितगुज करण्यासाठी, परमेश्वराचं गुप्त मानना उघड करण्यासाठी, पवित्र आत्मा परमेश्वराला पूर्णपणे ओळखण्यासाठी, आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तेवढी शक्ती, तेवढी ताकद आमच्या जगिक बुद्धीमध्ये नव्हती, आमच्या जगिक वातावरणामध्ये नव्हती, आमच्या जगामध्ये नव्हती, आमच्या साध्या विश्वासामध्ये नव्हती. तर ती ताकद घेऊन येणारं जे एक साधन आहे, आणि त्या साधनाचं नाव आहे पवित्र आत्मा. आणि ज्यावेळेस तो पवित्र आत्मा अनेक प्रिय लोकांना, त्याच्या सेवकांना मिळाला प्रिय हो, आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर देखील खूप सेवकांना, प्रेषितांना, संदेष्ट्यांना, देवाच्या खास निवडलेल्या लोकांना पवित्र आत्मा चालवत होता आणि अद्भुत असे कार्य करत होता. नव्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर पहिल्या प्रथम आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषितांच्या कृत्यामध्ये पवित्र आत्मा 120 लोकांवर, त्यानंतर अनेक लोकांवर, आज तुमच्या आणि माझ्या बरोबर तो पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून प्रिया हो, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. एकच गोष्ट तो शिकवत नाही, पवित्र आत्म्याचं एकच काम नाही, तर पवित्र आत्म्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडून आमच्यासाठी त्याच्या नावामध्ये पाठवलेला असताना तो पवित्र आत्माला आम्हाला सर्व काही शिकवतो. अनेक लोकांना असं वाटतं की फक्त कृपादानापुरताच पवित्र आत्मा आहे, तो त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. जे अभिवचन परमेश्वराने आम्हाला जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये दिलेले आहे, जे तारणाच्या वस्त्राबाबतीत, पश्चातापाबाबतीत, परमेश्वरच्या समीप जाण्याबाबतीत, विश्वासाबाबतीत, दया, कृपा, प्रेम, शांती, या सर्व बाबतीत जे काही परमेश्वराने पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला शिकवलेलं आहे, त्या समयाला डायरेक्ट परमेश्वराने त्याच्या प्रिय शिष्यांना आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्व प्रिय लोकांना शिकवलं. परंतु त्यातल्या बरेचशा शिकवणी त्याने शिकवलेल्या नाहीत, कारण तो म्हटला की मला तुम्हाला बरंच काही शिकवायचं आहे, परंतु इतक्यात तुमच्यामध्ये तेवढी ताकद नाही की ते तुम्ही सर्व काही स्वीकाराल. परंतु हे शिकण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एक वार संधी देईल, आणि ती संधीमध्ये मी तुमच्यासाठी कैवारी म्हणजे सत्याचा पवित्र आत्मा पाठवून देईल. आणि तो पवित्र आत्मा आल्यानंतर तो काय काय करेल, तो तुम्हाला सर्व काही शिकविल. पवित्र शास्त्रातल्या सर्व सत्य घटना तो शिकविल, पवित्र शास्त्रातले गुप्त आणि गहन गोष्टी तुम्हाला शिकविल, पवित्र शास्त्राच्या माध्यमातून दिलेले सर्व आशीर्वाद आमच्यासाठी उघडे करील, पवित्र शास्त्रातील असणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्हाला तो शिकविल. आणि म्हणून कुठल्या मनुष्याने आम्हाला शिकवू नये.
ज्यावेळेस मी तुम्हाला प्रीच करत आहे किंवा देवाचा संदेश देत आहे किंवा चिंतन आणि मनन किंवा अध्ययन करत आहोत, तर प्रिय तुम्हाला आणि मला देखील तो शिकवतो. मला तुम्हाला शिकवण्याची कुठल्याही प्रकारची माझ्यामध्ये पात्रता आणि लायकी नाही. परंतु प्रिय हो, जर पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे, तर पवित्र आत्मा मला चालवत आहे, पवित्र आत्मा जर त्याच्या प्रिय सेवकांना चालवत आहे, तर आम्हाला इतरांकडून जगामधून जगातल्या ज्ञानामधून काही शिकण्याची गरज नाही. तर सर्व शिकवण्याचं काम पवित्र आत्मा आम्हाला करत असतो. तो त्या सर्वांची आम्हाला आठवण करून देतो. विशेष करून जे शास्त्र पठण, जे शास्त्र ग्रंथ आम्ही वाचलेत किंवा वाचत आहोत किंवा वाचणार आहोत, किंवा जे आम्ही गोष्टी करत आहोत, क्रिया करत आहोत, कृती करत आहोत, आठवण करत आहोत. कारण ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त माहिती नव्हता, त्यावेळेस आम्ही आमचं वागणं, आमचं उठणं, आमचं बसणं, आमचं बोलणं, आमचं चालणं, ज्या काही गोष्टी आम्ही त्या सोडून दिलेल्या आहेत, त्याची देखील तो आठवण करून देतो की तुम्ही गाळात असताना, तुम्ही नाशात असताना, तुम्ही पापात असताना देखील तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने समर्पण केलं, त्याचं रक्त सांडलं, त्या रक्ताने आमच्या पापाची क्षमा झाली आणि त्याला बसलेल्या फटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. याची ज्यावेळेस तो आम्हाला आठवण करून देतो, लागलीच मनुष्य पश्चाताप करतो, लागलीच मनुष्य त्या पापांची, चुकांची, अपराधाची क्षमा मागतो. तर हे आठवण देण्याचं जे काम आहे तो पवित्र आत्मा करत असतो. एक सत्सवक बुद्धीच्या माध्यमातून तो आम्हाला त्याची आठवण करून देत असतो. आणि म्हणून आम्ही पाहूया पुढचा पॉइंट, योहान वर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 26 आणि 27 वचनामध्ये लिहिले, तो येशू विषयी साक्ष दे. ज्या कोणाकडे पवित्र आत्मा आहे त्याच्याजवळ येशू ख्रिस्ताची साक्ष ही खूप महत्वाची आहे. आणि तो साक्ष देण्याकरता प्रत्येक त्याच्या प्रिय सेवकांना, सेविकांना, त्याच्या प्रिय लेकरांना तो त्या ठिकाणी साक्ष देण्याविषयी, कुणाविषयी? येशूविषयी. अनेक लोक स्वतःविषयी साक्ष देतात. माझी मिनिस्ट्री अशी, माझी मिनिस्ट्री तशी, माझ्याकडे लोक आले, मी त्यांना बरं केलं, मला प्रकटीकरण आहे, मला हे समजलंय, देवाने मला सांगितलंय आणि मी तुम्हाला ते सांगतोय. येशूविषयी जास्तीत जास्त आमच्या मुखामधून येशूविषयी, परमेश्वराविषयी, यहोवाविषयी, पवित्र आत्म्याविषयी, देवाच्या वचनाविषयी साक्ष निर्माण व्हावी. आम्ही काय करतो की आम्ही केलेल्या गोष्टीचीच साक्ष जादात जादा शेअरिंग करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे, जो परमेश्वरापासून मिळालेला आहे, तो काय करतो? येशू विषयी साक्ष देतो. तो जगाची खात्री करील. योहान वर्तमान 16 अध्याय 7 ते 11 वचनामध्ये जर पाहिलं तर तो जगाची खात्री करतो, जग काय आहे, जगामध्ये काय आहे. आणि मग या जगातल्या कुठल्या वस्तू माझ्या प्रिय लोकांना चांगल्या आहेत किंवा या खराब आहेत, किंवा या गोष्टीपासून माझ्या प्रिय लेकरांचं किंवा परमेश्वराच्या सेवकांचा नाश होणार नाही, तर त्या खात्री करून घेतो, ते तपासून घेतो, त्या चेकिंग करून घेतो. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला या ठिकाणी वचनाचं अगत्य आहे की आम्ही चेक केलं पाहिजे की पवित्र आत्मा नेमकं काय आहे, तो कुठं राहतो, तो काय करतो, तो काय खातो, त्याचं कामकाज काय, त्याचं कार्य काय, पवित्र आत्मा मिळालेलं उदाहरण आहेत का, पवित्र आत्मा मिळण्याचे अभिवचन आहेत का, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याची काय काय नावं आहेत, आत्मिक कृपादान किती प्रकारचे आहेत, आत्मिक फळं किती आहेत, पवित्र आत्मा मिळालाय का नाही मिळाले कसं ओळखायचं, पवित्र आत्म्याच्या विरोधात काय काय गोष्टी घडतात, पवित्र आत्म्याबरोबर होणारा दुर्व्यवहार कशा प्रकारे होतो, पवित्र आत्मा कशा प्रकारे प्राप्त करू शकतो आम्ही, आणि विशेष करून पवित्र आत्म्याच्या अभिषेकानंतर, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आम्ही कशा प्रकारचं जीवन जगायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. नुसता पवित्र आत्मा मिळालाय पण तो काय आहे, कसा वापरायचा आहे, हेच जर आम्हाला ठाऊक नाही तर तो पवित्र आत्मा तुम्ही गंज लावल्यासारखा ठेवून जाणार. त्या पवित्र आत्म्याविषयी तुम्हाला माहिती नाही. जर कदाचित तुम्हाला एखाद्या मोबाईलची जर माहिती नसेल तर त्या मोबाईल मध्ये काही बिघाड व्हावा म्हणून मी तो काय करतो, तो मोबाईल हँडल करत नाही. याचं एकच कारण की मला भीती असते की त्या मोबाईल हँडल करत असताना कुठल्या तरी चुकीचं ऑप्शन जर दाबलं आणि वेगळं जर मोबाईलला जर प्रॉब्लेम झाला. म्हणून अनेक लोक असे आहेत की पवित्र आत्मा मिळालाय पण तो कशासाठी दिलाय, कुणासाठी दिलाय, तो काय करतो, त्याला कसं जपलं पाहिजे, त्याचं कार्य काय आहे, तो नक्की मला मिळालाय का, देवापासूनच आहे का जगातला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजे. आणि त्या सर्व गोष्टी आज आम्ही या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून प्रिय आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही पाहिलं की पवित्र आत्मा काय करतो की आम्हाला शिकवतो, पवित्र आत्मा काय करतो, आम्हाला आठवण करून देतो, पवित्र आत्मा आम्हाला काय करतो, साक्ष देईल. आणि पवित्र आत्मा जगाची खात्री करतो.
एवढंच नव्हे तर योहान सुवर्तमान 16 अध्याय आणि 13 वचनामध्ये लिहिलेला आहे, तो तुम्हाला मार्ग दाखवील. पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला मार्ग दाखवतो की आम्ही कोणत्या मार्गाने जावं, कोणत्या रस्त्याने जावं, काय करावं, कुठल्या प्रकारचा रस्ता आमच्यासाठी फायद्याचा आहे. कारण पवित्र आत्मा आमच्या पुढे आहे, कारण पवित्र आत्मा आमच्या मागे आहे, कारण पवित्र आत्मा आमच्या सभोवती आहे, पवित्र आत्मा वरती देखील आहे. आणि पवित्र आत्मा सगळ्या ठिकाणी असल्या कारणाने तो त्याच्या सेवकाला जात असताना कुठल्या रस्त्याने जायला पाहिजे याची खात्री करतो, कुठल्या रस्त्याने त्याच्यासाठी देवाचा चांगले आशीर्वाद आहेत हे तो मार्ग दाखवण्याचं काम करतो. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटलंय. आमेन, 100% आमेन. परंतु त्या रस्त्यावर जाण्याचा मार्ग, त्या रस्त्यावर जाण्याचं कार्य, तो रस्ता दाखवण्याचा मार्ग हा पवित्र आत्मा आम्हाला गायडन्स करत असतो की त्या रस्त्यावर आम्हाला कशा प्रकारे जायला पाहिजे, कशा प्रकारे चालायला पाहिजे, कशा प्रकारे वागायला पाहिजे, कशा प्रकारे तो रस्ता आहे याची संपूर्ण नीटनेटकी माहिती आम्हाला देतो. इव्हन आपण जर म्हणतो की गुगल मॅपवर आपण जर एखाद्या शहराला जर जायचं असलं आणि तो अनोळखी जर असेल तर गुगल मॅपवर आपण त्या शहराचं नाव टाकतो किंवा ते लोकेशन टाकतो आणि आम्हाला बरोबर तो मार्ग दिसतो. अशाच प्रकारे मार्ग, सत्य आणि जीवन म्हटलेला प्रभू येशूच्या सानिध्यात जाणारा, स्वर्गीय राज्यामध्ये जाणारा जो मार्ग आहे, त्या मार्गावर गुगल मॅप सारखं काम करणारा देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आणि तो आत्मा आम्हाला माहिती पाहिजे. आम्ही सर्वस्वी जर आमचं जीवन त्या पवित्र आत्म्यावर जर सोपवून दिलं, पवित्र आत्म्याला जर आमचं गुगल मॅप जर बनवलं, तर निश्चित अर्थाने आम्हाला तो प्रभू येशू ख्रिस्ताच्याच मार्गावर घेऊन जाईल, दुसऱ्या मार्गावर घेऊन जाणार नाही. आणि येणाऱ्या प्रत्येक खास काळग्याची जाणीव करून देईल, येणाऱ्या दुःखाची, संकटाची, अडचणीची, बंधनाची, जे काही प्रॉब्लेम त्या रस्त्याला असतील त्याची सर्वांची माहिती तो आम्हाला करतो, यासाठी की आम्ही सुरक्षित त्या रस्त्याने जावं. तो तुम्हाला सत्यात नेईल. योहान 16:13 मध्ये लिहिलेलं आहे की पवित्र आत्मा आम्हाला सत्यामध्ये घेऊन जातो. मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे ना, तर त्या मार्गावर तो घेऊन जातोच. परंतु सत्य जे आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जे आहे, त्या प्रभू येशूच्या चरणाजवळ पवित्र आत्मा आम्हाला घेऊन जातो. मग पवित्र आत्म्याचे जे कार्य आहेत प्रिय हो, हे खूप महान असे आहेत. अनेक लोकांना पवित्र आत्मा मिळाला, पण पवित्र आत्म्याचे काम काय आहे हेच अजून समजणं झाले. फक्त त्यांनी पवित्र आत्मा घेऊन ठेवलाय, फक्त पवित्र आत्मा त्यांनी मिळवलाय, फक्त पवित्र आत्म्याचा अभिषेक लोकांना ते दाखवतात. आणि पवित्र आत्म्याचे 2-3 जे कार्य आहेत, ते हेडलाईन्सचे जे कार्य आहेत, ज्याच्यावर सर्व लोक खुश आहेत आणि ज्यांना त्याचा अभिमान वाटतो, किंवा काही लोकांना हुशारकी वाटते, किंवा काही लोकांना मान वाटतो, सन्मान वाटतो, परंतु त्यांना हे माहित नाही की पवित्र आत्मा मला कशासाठी दिलेला आहे. आणि पवित्र आत्मा जर मला दिलेला आहे तर तो काय काय करतो. पवित्र आत्मा आम्हाला जेव्हा शिकवतो ते स्वर्गीय गोष्टी शिकवतो, जगातल्या गोष्टी नाही शिकवत. आज आम्हाला प्रकटीकरण सगळे जगातलेच होते. काल देखील मी एक लाईव्ह फेसबुकवर एका प्रॉपन्सी एका देवाच्या सेवकाचा कार्यक्रम पाहत होतो, आणि ते करत असताना आम्हाला पाहायला मिळते की जेवढे काही प्रॉपन्सी झाले, जेवढे काही प्रकटीकरण झाले ना, सगळे जगातले झाले. एक देखील प्रकटीकरण परमेश्वराच्या राज्यातलं झालं नाही, एक देखील प्रकटीकरण देवाच्या वचनाच्या माध्यमात झालं नाही. ही खेदाची गोष्ट आहे. मी बराच वेळ तो लाईव्ह फेसबुकवर त्या कार्यक्रमाला सहभाग देत होतो आणि मी पाहत होतो की ज्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे तो लोकांना कुठल्या मार्गाने घेऊन जात आहे. आणि म्हणून तो जी क्लिप आहे किंवा तो जो लाईव्ह व्हिडिओ आहे, मी बराच वेळ त्याला मी प्रतिसाद देत होतो, परंतु त्या ठिकाणी पवित्र आत्म्यापासून काही शिकायला मिळालं नाही. पवित्र आत्म्याची त्या ठिकाणी आठवणही झाली नाही. पवित्र आत्म्याने कुठल्या प्रकारची साक्षी दिली नाही. पवित्र आत्म्याने कुठल्या प्रकारची खात्री केली नाही. त्याने कुठल्याही प्रकारचा विशेष असा मार्गही दाखवला नाही. आणि त्याने आम्हाला सत्यात घेऊन गेलाच नाही, तर तो आम्हाला जगामध्ये घेऊन गेलेला होता. जगाच्या हौशी मौशी, जगाचं सुंदर वातावरण, जगामध्ये असणारं सुख विलास, याकडे तो पवित्र आत्म्याची प्रॉपन्सी चालू होती. आज देवाच्या गोष्टी प्रॉपन्सी कोणच करत नाही. हे देखील पवित्र आत्म्याचं कार्य. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की त्या भावाला पवित्र आत्मा चालवत नव्हता, कारण पवित्र आत्म्याविरुद्ध मी निंदा किंवा नालस्ती करणार नाही, तुम्हाला अधिकार देखील दिला नाही. पण तो पवित्र आत्मा काय करतोय आम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आम्हाला काय शिकायचं आहे, कुणाकडून शिकायचं आहे, काय शिकायचं आहे, आम्हाला आठवण करायची आहे, कुणाची करायची आहे.
आम्हाला साक्ष द्यायची, कुणाची द्यायची आहे, आम्हाला खात्री करायची आहे, कशाची करायची आहे, आम्हाला मार्ग दाखवायचा आहे किंवा आम्हाला जो मार्गामध्ये आम्ही आहोत तो मार्ग इतरांना दाखवण्यासाठी आम्ही त्या मार्गात 100% आहोत का याची खात्री आम्हाला केवळ पवित्र आत्माच करू शकतो. आणि म्हणून योहान 16:13 मध्ये लिहिलेलं आहे की तो होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. ज्या आमच्या जीवनामध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तो आम्हाला कळवेल. परंतु आज लोकांना जो पवित्र आत्मा मिळालेला आहे किंवा ज्यांनी तो ग्रहण केलेला आहे किंवा ज्यांचा तो कार्यरत आहे तो होणाऱ्या गोष्टी कळवतो, परंतु सगळ्या जगातल्या एकही स्वर्गातली गोष्ट कळवत नाही. मग यावरून आम्ही काय समजायचं की पवित्र आत्मा कार्य करत आहे का, भ्रांतीचा आत्मा कार्य करत आहे का, दुष्ट आत्मा कार्य करीत आहे का, सैतानाचा आत्मा कार्य करीत आहे का, जगाचा आत्मा कार्य करीत आहे का, कुठला आत्मा कार्य करीत आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. बऱ्याच अंशी आम्ही पवित्र आत्म्याच्या फ्लो मध्ये इतके काय वाहत जातो की आम्हाला हे देखील भान राहत नाही का हा आत्मा आम्हाला देवापासूनच चालवत आहे का. कारण देवापासून आलेला जो आत्मा आहे तो चांगल्या गोष्टी शिकवतो, तो आम्हाला आठवण करून देतो, तो आम्हाला साक्ष देतो, तो आमची खात्री करतो, तो आम्हाला मार्ग दाखवतो, तो आम्हाला सत्यात घेऊन जातो, तो होणाऱ्या गोष्टी कळवतो, येणाऱ्या दिवसामध्ये आमचं जीवन कसं असावं, तो आमची सगळ्या प्रकारची तपासणी करतो. कदाचित मी जर पाप करीत आहे तर तो माझ्या पापाची मला जाणीव करून देतो. परंतु आज ज्या वेळेस आम्ही एखादी पवित्र आत्म्याच्या माध्यमातून एखादं प्रकटीकरण केलं जातं, कोणताही सेवक प्रकटीकरणामध्ये सांगत नाही की पास्टर तुम्ही पाप करत आहात. नाही, हे प्रकटीकरण त्याला कदापि होणार नाही. आणि झालेलं जरी असलं तरी तो झाकून ठेवणार. पण तो पवित्र आत्मा तसा नाही. पवित्र आत्मा सगळं शिकवतो, पवित्र आत्मा सगळ्याची आठवण करून देतो, पवित्र आत्मा साक्ष देतो, पवित्र आत्मा खात्री करतो, पवित्र आत्मा मार्ग दाखवतो, पवित्र आत्मा सत्यात नेतो, पवित्र आत्मा होणाऱ्या गोष्टी कळतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पवित्र आत्मा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा गौरव करतो, परमेश्वर पित्याचा गौरव करतो. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व आदर तो परमेश्वराला देत असतो. अनेक वेळेस पाहायला मिळते की देवाचा आत्मा आम्हाला चालवतो, पण निम्म गौरव आम्हीच करून घेतो, निम्म गौरव आमच्या मिनिस्ट्रीला देतो किंवा आमच्या संस्थेला देतो, आणि बाकीचं उरलेलं सुरलेलं सगळे प्रार्थना झाल्यावर आमेन. जसं एखादा खरकाट सांडल्यानंतर लोक तेवढंसं उचलून तुकडा कुणाला तरी कुत्र्याला टाकतात ना, अशा प्रकारे छोटीशी गोष्ट देवाला गौरव असो आणि अर्धा तास ते स्वतःलाच गौरव करून घेतात. ही पवित्र आत्म्याची खूण नाही. आणि म्हणून पवित्र आत्मा काय करतो किंवा पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे, पवित्र आत्मा मला मिळालेला आहे, पवित्र आत्मा मला चालवत आहे, पवित्र आत्मा मला शिकवत करत आहे, पवित्र आत्मा जर परमेश्वरच्या गोष्टी मला आठवून देत आहे, परमेश्वर जर मला, पवित्र आत्मा जर मला होणाऱ्या गोष्टी समजून सांगत आहे, तर मी देवाचं गौरव करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पवित्र आत्मा नेहमी देवाचा गौरव करत असतो. आणि ज्याच्या व्यतिरिक्त जो आत्मा आहे तो स्वतःचा डामडोल, स्वतःची फुशारकी आणि स्वतःच्याच सर्व गोष्टीकडे तो लक्ष देत असतो. आम्ही पाहतो त्या ठिकाणी की पवित्र आत्म्याचं जे कामकाज आहे, पवित्र आत्मा कार्य करतो. पवित्र आत्म्याला फक्त आमच्या मध्ये बसायला आणि अन्य भाषा बोलायला आणि त्याचा अर्थ सांगायला आणि प्रकटीकरण सांगायला आणि काही गोष्टी सांगायला, एवढ्या 4-5 गोष्टीसाठी पवित्र आत्म्याला परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याला विनंती करून पाठवून दिलेलं नाही. तर पवित्र आत्म्याचं अनेक कामकाज आहेत आणि ते कामकाज करण्यासाठी आम्ही त्याला काम करू दिलं पाहिजे. नेमकं असं होतं की पवित्र आत्मा आम्हाला मिळालाय, परंतु आम्ही स्वतः काम करतो, पवित्र आत्म्याला अजिबात चान्स देत नाही. मग आम्ही पाहूया की पवित्र आत्म्याचं कामकाज काय आहे, पवित्र आत्मा कार्य काय करतो. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 28 मध्ये लिहिलेला आहे, तो निर्णय करतो योग्य आहे का, अयोग्य आहे का, खरं आहे का, खोटं आहे का, शापित आहे का, आशीर्वादित आहे, चांगला आहे का, वाईट आहे, आत्म्याला खिन्न करणार आहे की आत्म्याला प्रज्वलित करणार आहे, याचा निर्णय करतो तो. आम्ही योग्य त्या पावले योग्य त्या दिशेने जावं म्हणून पवित्र आत्मा नेहमी आम्हाला टोचणी करत असतो, नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतो, नेहमी आमच्यावर निर्णय क्षमता त्याच्याजवळ असते. आणि जो पवित्र आत्मा कृपाभिषिक्त झालेला सेवक किंवा सेविका आहे किंवा बिलोस लोक आहेत, ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर चालले तर निश्चित अर्थाने देवाचा गौरव करतात. परंतु पवित्र आत्म्याला डावलून आम्ही आमच्या मनाने जर काही गोष्टी, काही निर्णय जर करायला सुरुवात केली, तर यावरून ओळखून घ्यायचा की आम्ही पवित्र आत्मा जो आम्हाला दिलेला आहे त्याचं कामकाज आम्ही रद्द करीत आहोत आणि आम्ही स्वतःच्या बुद्धीने
स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या नावलौकिकीने, स्वतःचं जे काही असेल त्याच्याद्वारे आम्ही निर्णय करतो. तर प्रिय हो, निर्णय करण्याची क्षमता जर कुणाकडे असेल तर ती म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आमच्यावर तो निर्णय करत असतो. त्यानंतर रोमकरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 27 मध्ये लिहिले की त्याला समजून घेण्याची क्षमता आहे. पवित्र आत्मा आम्हाला समजून घेतो. आमची सिच्युएशन, आमची परिस्थिती, आमच्यावर आलेले प्रसंग, आलेले दुःख, आलेल्या समस्या, आलेल्या पीडा, आलेले आजार, आलेले विकार, सर्व टेन्शन, ताण, दबाव, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तो समजून घेतो. परंतु नेमकं आमच्याकडून एक गलती होती की आम्ही त्याला समजूच देत नाही. आम्ही आमच्या मनाने समजून घेतो आणि आम्ही मनाने घेऊन आम्ही टेन्शन घेतो, ताण घेतो, दबाव घेतो, आम्ही चिंता करतो, आम्ही काळजी करतो आणि मग त्यावेळेस मात्र त्या परमेश्वराचा पाठवून दिलेला पवित्र आत्म्याला समजून न घेतल्यामुळं आम्हाला स्वतःलाच त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि मग पवित्र आत्मा असून देखील आम्हाला दुःखामध्ये, क्लेशामध्ये, टेन्शन, ताण, दबावामध्ये जीवन जगण्याची पाळी येत आहे. याचे एकमेव कारण परमेश्वराने दिलेला पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे, जे कामकाज आहे, त्याला ज्या कामासाठी आमच्यापर्यंत पाठवून दिलेले, आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे, आम्ही त्याला रिसिव्ह केलेला आहे. त्याचं कार्य काही गोष्ट, काही प्रकारे, काही पर्सेंटेज आम्ही त्याला कार्य करण्यासाठी संधी देखील देतो, परंतु पूर्णपणे आम्ही पवित्र आत्म्याला संधी देत नाही आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजत नाहीत. ज्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे ते आम्हाला तर समजत नाही आणि जशा प्रकारे समजायला पाहिजे अशा प्रकारे न समजता आम्हाला वेगळ्या पद्धतीने समजतात आणि मग आम्ही त्या समजल्याप्रमाणे आम्ही कृती आणि आचरण करायला सुरुवात करतो. परंतु पवित्र आत्म्याच्या मार्फत जर ती गोष्ट आम्ही समजून घेतली तर पवित्र आत्मा आम्हाला क्लिअर कट ती गोष्ट समजून दाखवतो. पहिल्या कोरिंथीकरांचं पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळते की पवित्र आत्म्याला एक इच्छा आहे. पवित्र आत्मा देखील एक व्यक्ती आहे. पवित्र आत्मा देखील एक तुमच्या आणि माझ्यासारखा, त्याला देखील एक भावना आहे, त्याला देखील एक इच्छा आहे, त्याला देखील एक मन आहे, त्याला देखील एक हृदय आहे, त्याला देखील सर्व काही आहे. जसं परमेश्वर पित्याने तुम्हाला आणि मला बनवलं त्याचप्रमाणे परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण, आम्हाला जशा सेपरेट इच्छा आहेत ना तशा देवाने पाठवून दिलेला पवित्र आत्म्याला देखील इच्छा आहे. आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही ज्यावेळेस करत नाही त्यावेळेस तो खिन्न होतो, त्यावेळेस तो दुःखी होतो, त्यावेळेस तो कमकुवत बनतो, त्यावेळेस तो त्याला काय म्हणतात, मिनमिनता होतो. आणि म्हणून पौल बऱ्याच वेळेस म्हणतो की आत्म्याला विजू नका, आत्म्याला प्रज्वलित करा, आत्म्याला टवटवीत करा, आत्म्याला खिन्न करू नका. याचं कारण एकच की त्याला इच्छा आहे. परंतु आम्ही देवाची इच्छा सोडून, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा सोडून, पवित्र आत्म्याची इच्छा सोडून आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याकडे आमचा याकडे कल आहे. आम्ही त्या इच्छा पाहत आहोत, आम्ही त्या इच्छा कशा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होतील याकडे आमचं विशेष करून लक्ष असतं. आणि म्हणून प्रिया हो, आम्हाला परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही, परमेश्वराचा गौरव आमच्या जीवनातून पूर्ण होत नाही, परमेश्वराची खात्री आमच्याविषयी पक्की राहत नाही, परमेश्वराचा मार्ग आम्हाला क्लिअर कळत नाही, परमेश्वराचं सत्य आम्हाला कळत नाही, परमेश्वर होणाऱ्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत, परमेश्वराचा गौरव आमच्याकडून होत नाही आणि परमेश्वरापासून आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतच नाहीत. आम्ही जे शिकतो ते सर्व जगामधून. याला एकच कारण की आम्ही परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने पाठवून दिलेला जो पवित्र आत्मा आहे त्याच्या इच्छेला वाव देत नाही. आणि मग पवित्र आत्म्याचं कामकाज काय आहे, कार्य काय आहे, आम्ही पाहत आहोत की त्याला ज्ञान आहे. पहिल्या कोरिंथीकरांच्या पत्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये लिहिलंय की पवित्र आत्म्याला ज्ञान आहे, पवित्र आत्मा आम्हाला ज्ञान पुरवतो. परंतु नेमकं असं होतं की पवित्र आत्म्याच्या ज्ञान मिळाल्यावर आम्हाला कुठल्याही प्रकारच्या जगातल्या मोहपाश किंवा डामडोल किंवा मीपणा किंवा अहमपणा किंवा गर्व किंवा अभिमान किंवा व्यर्थ फुशारकी किंवा लबाडकी किंवा सुख, चैन, हुल्लडबाजी, आनंद त्याप्रमाणे नाही घेता येत ज्याप्रमाणे जगातले लोक घेतात. आणि म्हणून जगातला आनंद मिळवण्यासाठी, जगातली शांती मिळवण्यासाठी, जगातलं सुख मिळवण्यासाठी, जगातलं वैभव मिळवण्यासाठी आम्ही काय करतो, आमच्या ज्ञानाच्या मार्फत जीवन जगतो. परंतु परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याने जो पवित्र आत्मा आम्हाला पाठवून दिलेला आहे, ज्याने तो दिलेला आहे, तो आम्ही स्वीकारलेला आहे, तो आमच्यामध्ये आहे. ज्याला असं वाटतं त्याने पवित्र आत्म्याने
जो त्याला ज्ञान आहे त्या पवित्र आत्म्याच्या ज्ञानामधून काही शिकावं. आम्ही काय करतो? जगातल्या ज्ञानापासून शिकतो. आम्ही काय करतो? दुसऱ्याच्या सेवकाच्या ज्ञानापासून आम्ही काही गोष्टी शिकतो. आम्ही काय करतो? जगातले जे पुस्तकं लिहिलेले आहेत बरेचसे ज्ञानी लोकांनी, त्यांचे पुस्तकं वाचून काही शिकतो. आम्ही काय करतो? आमच्या पूर्वी गेलेल्या जे सेवक आहेत, जे प्रेषित आहेत, जे संत गणापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या पदवीपर्यंत पोहोचलेले आहेत, यांच्या काही गोष्टी आम्ही स्वीकारतो. परंतु आम्ही नेमका आमचा प्रॉब्लेम एक आहे की पवित्र आत्म्याचं ज्ञान मात्र आम्ही शिकवत नाही. ह्या गोष्टीमुळं आम्हाला पवित्र आत्मा काय आहे, तो कसा आहे, तो काय काम करतो, त्याला काय कामगिरी दिली, त्याला काय उद्देशाने पाठवलं आणि माझ्यामध्ये तो नेमका आहे का, आणि जर आहे तर त्याला कार्य तुम्ही करू देताय का. बऱ्याच अंशी होतं की आम्ही जर समजा उदाहरणार्थ एखादी मोटर बाईक जर विकत घेतली आणि त्याला जर चालवलीच नाही, नुसती पुसून पासून रोज ठेवून दिली किंवा कदाचित पुसली नाही, त्याला फक्त कव्हर करून दिलं आणि 1-2 वर्षांनी जर तुम्ही चालू करायला लागले तर नवी मोटरसायकल तुमची जरी शोरूम मधून आणलेली असली तुमच्याच्याने चालू होणार नाही. तर तिला काय करावं लागतं? कायम चालू ठेवावं लागतं, तिला कायम चार्जिंग करावं लागतं, तिला कायम चालवावं लागतं. ज्या वेळेस ती चालू राहते. अशाच प्रकारे अनेक लोकांनी पवित्र आत्मे घेतले, अनेक लोकांना पवित्र आत्मा मिळाला, अनेक लोकांनी त्याचा अनुभव घेतला, अनेक लोकांनी त्याची साक्ष दिली, अनेक लोकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुरुवातीला चालले. परंतु ज्या वेळेस येणाऱ्या संकट, समस्या, चिंता, काळजा, गरिबी याला सामोरं जावं लागलं ना, त्यावेळेस त्यांनी तो पवित्र आत्मा लगेच झाकून ठेवला. आणि त्याला झाकण कशाचं लावलं माहिती का? जगातल्या कवरचं. जगातला कवर घेतला आणि पवित्र आत्म्याला झाकण लावून ठेवलं आणि त्याला सांगितलं, बाबा तू गप्पच घडीवर. आता बऱ्याच दिवसापासून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललो, पण मला काही जगातलं सुख मिळालं नाही, मला काही प्रॉपर्टी मिळाली नाही, मला काही बंगला मिळाला नाही, मला काही गाडी मिळाली नाही. मी अनेक वर्षापासून इस्रायलला जाऊ पाहतो, परंतु मला साधं आमच्या मुंबई सारख्या सिटीत सुद्धा जाता आलं नाही. पवित्र आत्म्या आता तू बास कर. आणि लोकांनी काय केलं? जगातला आत्मा स्वीकारला, जगातलं ज्ञान सकवलं, जगातली इच्छा जाणून घेतली, जगातल्या गोष्टी समजून घेतल्या, जगातल्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आणि आज त्यांनी पवित्र आत्मा झाकून ठेवला. आणि आज ते बरेच बाहेरच्या देशाला देखील जाऊन आलेले आहेत, एन्जॉय करत आहेत, आयुष करीत आहेत, मोठाले बंगले बांधत आहेत, कार घेत आहेत, घोड्या घेत आहेत, माड्या बांधत आहेत, काय काय करीत आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही प्रियो, तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करत आहात. देव ज्यावेळेस कृपादान देतो ना, तर देव काढून घेत नाही आणि देवाला कृपादानाचा किंवा पवित्र आत्मा दिल्याचा अनुताप देखील होत नाही. तर हे यासाठी ठेवतो की शेवटच्या काळामध्ये न्यायाच्या दिवशी तुमचा आणि माझा झाडा घेण्यासाठी तो आमची सर्व दिनचर्या, सर्व जीवन आमचं तो तपासील. आणि या तपासण्याचं काम आता सध्या, याच्यावर वॉच ठेवण्याचं काम सध्या, याला रेकॉर्डिंग करण्याचं काम सध्या पवित्र आत्मा करत आहे. आम्ही काही करा, आता आम्हाला कसाच अटकाव होणार नाही. हा, जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर आत्मा 100% आम्हाला अटकाव करील. जे चांगलं आहे त्याला प्रोत्साहन देईल, जे आमच्यासाठी धोक्याचं आणि घातक आहे त्याची आम्हाला आठवण करून देईल. तो आम्हाला सगळ्या निर्णय क्षमता तो सांगल की हे कर, हे करू नको. तो आम्हाला समजून गोष्टी सांगल, तो त्याची इच्छा देखील आमच्यावर लादील. परंतु त्याला जे त्याचं जर आम्ही ज्ञान घेतलं नाही प्रियो, तर मग मात्र आमच्या जगातल्या ज्ञानाने आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमेश्वराचं भय, ज्ञान जर मिळवायचं असेल तर परमेश्वराचं भय धरावं लागेल. त्यावेळेस पवित्र आत्म्याचं ज्ञान आम्हाला समजल. त्याला भावना आहेत. रोमकराच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 30 मध्ये लिहिलं आहे की त्याला भावना आहेत. पवित्र आत्म्याला विशिष्ट अशा काही भावना आहेत, त्या दुखावल्या जातात. जशा प्रकारे आमचा एखाद्याने अपराध केला तर आम्ही दुखावल्या जातो, आमच्या भावना मेल्या जातात, आमच्या भावना उत्स्फूर्त होतात, आमच्या भावनेला. अशाच प्रकारे पवित्र आत्म्याला देखील भावना आहेत. जसा की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला देखील भावना होत्या. आणि ज्यावेळेस तो मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये जात असताना त्या मंदिरात बाजार भरलेला असताना त्याच्या भावना त्या ठिकाणी असह्य झाल्या आणि त्यांनी कडाका घेतला आणि त्या मंदिरात असणारा सर्व बाजार जोडपून टाकला आणि त्या ठिकाणी भावना वश होऊन म्हटलं की हे माझ्या पित्याचं प्रार्थनेचं गृह मंदिर आहे आणि त्याची तुम्ही लुटारीची गुहा केली काय. अशाच प्रकारे पवित्र आत्म्याला देखील भावना आहेत आणि त्याच्या भावना प्रिय हो तुम्ही आणि मी जाणून घेत नाही. आम्ही फक्त आमच्या भावना कशा दुखावल्या जातील, आमच्या भावना कशा सुखावल्या जातील, आमच्या भावना कशा कार्यरत होतील याकडे विशेष करून लक्ष देतो. आम्ही बऱ्याच अंशी काय करतो की आम्ही परमेश्वराचा पाठवून दिलेला पवित्र आत्मा त्याच्या ज्या भावना आहेत त्या मात्र आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. त्याचप्रमाणे मी पाहतो योहान शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये लिहिलेला आहे की पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, पवित्र आत्मा आम्हाला शिक्षण देतो अद्भुतरित्या.
ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, जो पवित्र आत्म्यामध्ये वाढत आहे, जो पवित्र आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत आहे, त्यांना पवित्र आत्मा शिकवतो. परंतु ज्यांना जगाची हौस आहे, जगाच्या गोष्टी सुखविलासाकडे आहे, त्यांना मात्र पवित्र आत्मा काही शिकवत नाही. या ठिकाणी पवित्र आत्मा त्यांना शिकवतो. आज तुम्हाला आणि मला कोण शिकवत आहे, आज आम्ही विचार करूया. कारण देवाने तुम्हाला आणि मला प्रत्येकाला पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रत्येकाला तो अभिषेक आहे, तो प्रत्येकाच्या जवळ आहे. वैयक्तिकरित्या आम्ही ज्यावेळेस पवित्र आत्म्याची बारकाईने टिप्पणी केली, त्या टिप्पणीमध्ये प्रिय आम्हाला पाहायला मिळतं की तो आपल्या बरोबर आहे. तो म्हटला नाही मी सेवकाबरोबर आहे, तो म्हटला नाही मी सिस्टर फादर आणि पास्टर बरोबर आहे, तो म्हटला नाही मी फक्त विश्वासणाऱ्या बरोबर आहे, तर तो आपल्या बरोबर आहे. तर मग त्याला आपल्या बरोबर ठेवण्यासाठी आम्ही काय करावं? तो आपल्या मागं आहे, तर त्याने आपण मागून आपलं संरक्षण व्हावं म्हणून त्याच्यासाठी आम्ही काय करावं? तो आपल्या पुढं आहे. मग जर तो आपल्या पुढं आहे तर येणाऱ्या अडचणी, बंधन, जोखडं आम्हाला सांगण्यासाठी आम्ही त्या पवित्र आत्मा जो आमच्या पुढं आहे त्याच्यासाठी काय करावं? जो आमच्या वरती आहे, जो आमच्यावर घिरट्या घालत आहे, जो आमच्यावर छाया करत आहे, जो आमचं संरक्षण करत आहे, आकाशात फिरणाऱ्या दुरात्म्यांच्या समूहापासून तो आमचा जर बचाव करत आहे, तर आम्ही त्याच्यासाठी काय करावं? सगळ्या प्रकारचा जो पवित्र आत्मा आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी घेटा घालत आहे, पाहत आहे, प्रिय हो, तो आमच्या प्रत्येकाबरोबर आहे. पण अनेक लोकांना त्या पवित्र आत्मा न समजल्यामुळे आज देखील अनेक लोक पवित्र आत्मा असून देखील म्हणत आहे की आतापर्यंत मला पवित्र आत्मा मिळाला नाही. आणि काही याजक लोक किंवा पास्टर लोक, पालक लोक आहेत, चर्च मध्ये आल्यानंतर म्हणतात, सिस्टर, ब्रदर, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे काय? आता मला हा प्रश्न पडत आहे, जर पवित्र आत्मा पवित्र आत्म्याच्या पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातून जर सगळ्या ठिकाणी आहे, तो सगळ्यांसाठी आहे आणि तो सगळ्या गोष्टी जर करत आहे, तर पाळक साहेब असा प्रश्न कसा विचारतात की तुम्हाला पवित्र आत्मा आहे का? असाच प्रश्न पौलाला विचारला होता की पवित्र आत्मा आहे का? पौलाने विचारलं की तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाय का? तर त्या ठिकाणी तो लोक म्हटला, हो, पवित्र आत्मा आहे की नाही आम्हाला माहित नाही भाऊ, आता तुम्ही मानता म्हणून. मग ह्या ज्या अडचणी आहेत, हे जे अशिक्षितपणा आहे, हे जे अज्ञान आहे, हे जे पवित्र आत्म्याविषयी माहिती नसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या आम्ही समजून घ्यावं, ही देवाची इच्छा आहे. हे देवाच्या गौरवासाठी आहे. आणि आम्ही पुढे पाहूया की त्या ठिकाणी तो लिहित आहे की त्याला भावना आहेत, तो शिकवतो, तो बोलतो. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 29. पवित्र आत्मा आमच्या बरोबर बोलतो. जसं आम्ही एकमेकाबरोबर बोलतो, अशाच प्रकारे देवाचा पवित्र आत्मा त्या व्यक्तीबरोबर बोलतो. परंतु आज आम्ही जगाच्या अंताला आलोत, परंतु आतापर्यंत पवित्र आत्मा आमच्याबरोबर बोलत नाही. याचा अर्थ आम्हाला पवित्र आत्म्याची वाणी ऐकायला येत नाही. याचा अर्थ आमचे आध्यात्मिक कान बंद झालेले आहेत. याचा अर्थ आमचा आत्मिक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ऐकण्याचा दृष्टिकोन आमचा बंद पडलेला आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा आमच्याबरोबर बोलतोय हे अद्याप कळालं नाही. आम्हाला एवढं कळलेलं आहे की ज्यांना कृपादान मिळालेलं पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर बोलतोय. आम्हाला एवढं कळलेलं आहे, जो प्रोफेन्सी करतो ना, जो प्रकटीकरण सांगतो ना, जो एखाद्याची भविष्यवाणी सांगतो ना, परमेश्वरचा आत्मा फक्त त्याच्याबरोबर बोलतो एवढंच आपल्याला माहिती. परंतु प्रिय, मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर देखील बोलतो. परंतु पवित्र आत्मा बोलत असताना तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पवित्र आत्मा बोलत असताना तुम्ही तुमच्या आध्यात्मिक कान मात्र उघडत नाही. आणि म्हणून रेपर लिहून घ्या, पवित्र आत्मा कशा प्रकारे बोलतो. तर प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 29, प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 12, पहिलं तिमोथेला पुस्तक त्याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्हाला पवित्र आत्मा बोलतो या गोष्टीविषयी रेफरन्स सांगतील. योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिलेलं आहे, तो ऐकतो. पवित्र आत्मा ऐकतो, म्हणजे त्याला कान आहेत. आमचे आत्मिक कान बंद झालेत, परंतु पवित्र आत्म्याचे नाही झाले. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्मा जो आहे तो त्रैक्य देवातला, यानी की ट्रिनिटी गॉड, वन गॉड, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या मधला शेवटच्या काळात अंतिम सपाट्यामध्ये असणारा हा एक अति महत्वाचा घटक आहे, अति महत्वाचा भाग आहे. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही पूर्वी पाहिलं की ज्या वेळेस देव स्वतः आदमापासून तर मोशेपर्यंत, मोशेपासून तर अब्रामापर्यंत, फार मलाकीच्या पुस्तकापर्यंत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत स्वतः तो, त्यानंतर संदेष्टे, सेवक, मोठमोठाले नबी
आणि याच्यानंतर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या आल्यानंतर पुन्हा एक वार काही सेवक तयार झाले आणि अंताला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला जाच्या अगोदर की मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही, तर तुमच्यासाठी सत्याचा आणि कैवारी आत्मा पाठवून देईल. मी पित्याला विनंती करील. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी पित्याला विनंती करील आणि पिता माझ्या नावानं तुम्हाला सत्याचा कैवारी म्हणणारा पवित्र आत्मा पाठवून देईल. म्हणजे पवित्र आत्मा पाठवून देण्याचं कारण माझा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पाठवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तो आलेला आहे, पित्यापासून तो आलेला आहे. आणि मग जर सगळ्यांना कान नाक डोळे मुख सगळ्या गोष्टी आहेत तर पवित्र आत्म्याला देखील आहे. अनेक लोकांना पवित्र आत्म्याविषयी बऱ्याचशा गोष्टीची जाणीव नाही. अनेक लोकांना असं वाटतं की फक्त अन्य भाषा बोलला म्हणजे पवित्र आत्मा तिथं उतारला. आणि जो कोणी अन्य भाषा, आम्ही कालच्या एपिसोड मध्ये स्पेशली त्या विषयावर आम्ही बातचीत केलेली आहे, परंतु आज प्रिय आमचा विषय आहे की पवित्र आत्म्याचं कामकाज काय, पवित्र आत्म्याचं कार्य काय, पवित्र आत्मा काय करतो, या गोष्टी आज आम्ही शिकत आहोत. यासाठी की या सर्व जे दिलेले दान आहे ते पवित्र आत्म्यापासून मिळालेले आहेत. जर पवित्र आत्माच आम्हाला माहित नाही तर त्याने दिलेले दान कसे आहेत आणि कसे उपयोग करायचा आणि कुठं उपयोग करायचा, कधी उपयोग करायचा आणि त्याचा उपयोग कोण करतं, कशासाठी करतंय, काय कारणासाठी करतोय, त्याच्यापासून लाभ काय, त्याच्यापासून नुकसान काय, हे आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून पहिल्या प्रथम पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर योहानाच्या पुस्तक क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिले की तो ऐकतो. याचा अर्थ पवित्र आत्म्याला कान आहेत आणि तो ऐकतो. मग तो काय ऐकतो? आमच्या चांगल्या गोष्टी ऐकतो, आमच्या पाप कर्म पण ऐकतो, आमच्या देवाविषयीचे शुभवर्तमान देखील ऐकतो, जगातल्या सगळ्या गोष्टी ऐकतो. आणि जे योग्य आहे त्यासाठी तो आम्हाला मार्गदर्शन करतो. जे अयोग्य आहे त्याविषयी देखील आम्हाला मार्गदर्शन करतो. जे अयोग्य असेल त्याला प्रतिबंध करतो, त्याला रोग देतो, ते करू नये म्हणून तो आम्हाला आतल्या जाणीव करून देतो. म्हणून अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की एकाच ती गोष्ट ज्यावेळेस आम्हाला करायची असते त्यावेळेस दोन गोष्टी आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, विचारामध्ये तयार होतात की ही गोष्ट करू का नको. जर ही गोष्ट केली तर याच्यामधून तोटा निर्माण होईल, ही गोष्ट जर केली तर यापासून फायदा होईल, ही जर गोष्ट केली तर देवाचा गौरव या माध्यमातून होईल, परंतु ही गोष्ट जर माझ्याकडून घडली तर देवाच्या नावाची निंदा देखील माझ्याकडून होईल. ह्या जो परस्पर जो भेद आहे तो पवित्र आत्मा आम्हाला समजून सांगतो. पवित्र आत्मा मग एक ठाम निर्णय करतो. जर देवाच्या आत्म्याला आम्ही जर वाव देत आहे तर पवित्र आत्मा निर्णय करतो की खरोखर हे अयोग्यच आहे, खरोखर हे योग्यच आहे, आणि तो आम्हाला समजून देखील सांगतो. परंतु प्रिय हो, आम्ही पवित्र आत्म्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. योहान 16:13 मध्ये लिहिलेलं आहे की तो रहस्य प्रकट करतो. जे गुप्त रहस्य अनेक पिढ्याना पिढ्या गुप्त ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे, ते प्रकट झालेलं नव्हतं, तो पवित्र आत्मा ते रहस्य प्रकट करत असतो. परंतु या गोष्टीचं सोंग, या गोष्टीचा योहान 16:13 प्रमाणे अनेक सेवकांनी आणि सेविकांनी वेगळंच रहस्य प्रकट करायला सुरुवात केली. आणि त्याला रेफरन्स काय देतात? योहान 16:13 की देवाचा आत्मा रहस्य प्रकट करतो. आणि आज देवाच्या आत्म्याने मला रहस्य प्रकट केले. काय? तर सगळ्या जगातल्या गोष्टी, तुला हे मिळेल, तुला ते मिळेल, तुला अमक मिळेल, तुला फलानं मिळेल, तुला बिस्तानं मिळेल, सगळ्या गोष्टी. देवाचा आत्मा या गोष्टी प्रकट करत नाही. देवाचा आत्मा या गोष्टीच्या खिलाफ आहे. कारण देवाच्या आत्म्याला पक्क माहिती आहे की हे सगळं इथं ठेवून जायचं आहे, याला जे घेऊन जायचं आहे ना ते चांगल्या गोष्टी घेऊन जायच्यात. आणि म्हणून देवाचा आत्मा अशा प्रकारचं रहस्य प्रकट करत नाही. देवाचा आत्मा स्वर्गातलं रहस्य प्रकट करतो. देवाचा आत्मा त्या मार्ग, सत्य आणि जीवन म्हटलेल्या रस्त्यावर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकट करत असतो. तुमच्या संसारिक घरामध्ये कुठं काय पुरलंय आणि कुठं काय ठेवलंय आणि तुम्ही किती कर्जबाजारी आहात आणि तुम्ही त्याच्यातून कसं निघाल याचं मार्गदर्शन तर तो करेलच प्रिय. पण तू सतत आणि कायम एवढंच रहस्य प्रकट करत नाही, तर त्याच्या पुढे आणखीन काही गोष्टी आहेत का तो रहस्य प्रकट करतो, तो विरोध देखील करतो. प्रेषित 16:6 मध्ये लिहिले की तो रहस्य प्रकट करीत असताना विरोध करतो. एखादी गोष्ट त्याच्या प्रिय लेकरासाठी जर घातक असेल, धोक्याची असेल, संकटाची असेल, दुःखाची असेल, पिढीची असेल, बंधनाची असेल, जोखडाची असेल, पापाची असेल, मरणाची असेल, तर तो त्याला विरोध करतो की हे करू नको. परंतु ज्यांना पवित्र आत्मा आतापर्यंत मिळालाय ना, ज्यांना पवित्र आत्म्याची काही माहिती आतापर्यंत त्यांनी घेतलीच नाही ना, ते काय करते,
जसं जगातले लोक वागत आहेत ना तसंच हे पण वागत आहेत. अहो, जगातल्या लोकांना पवित्र आत्म्याचा त्यांनी स्वीकार केलेला नाही, पवित्र आत्म्याला त्यांनी तपासलं नाही, पवित्र आत्म्याला त्यांनी टवटवीत केलेलं नाही, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत नाही, ते लोक मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये चालत नाही, ते प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत नाही, ते खात्रीने जीवन जगत नाही, ते सत्यामध्ये टिकत नाहीत, ते देवाचा गौरव करत नाहीत, त्यांची निर्णय क्षमता स्वतःची आहे, ते देवाला परमेश्वराला समजून घेत नाही, त्यांची इच्छा जगातली आहे, त्यांचं ज्ञान जगातलं आहे, त्यांच्या भावना जगातल्या आहेत आणि ते जगातलं शिकवलेलं आहे, त्यांना जगातल्याच सर्व गोष्टी आठवतात, त्या जगाविषयीच साक्ष देतात, जे सत्य मार्गाचे ऐवजी असत्य मार्ग डुप्लिकेट मार्गावर चालतात, ते बोलतात परंतु जगातल्या गोष्टी बोलतात. मग या सगळ्या गोष्टी प्रिय हो, याला परमेश्वराचा देवाचा आत्मा रहस्य प्रकट करतो, विरोध करतो या गोष्टीला, की तुम्ही स्वर्गीय लोक आहात. तो आम्हाला जाणीव करून देतो. ज्यांनी ज्यांनी देवाचा पवित्र आत्मा स्वीकारलेला आहे, म्हणजे कार्यरत त्यांच्या जीवनामध्ये आता घडत आहेत, मोठमोठाले सेवक आहेत, परंतु बऱ्याच सेवकामध्ये ह्या गोष्टी या उणिवा सापडत आहेत. ही खेदाची गोष्ट आहे की देवाचा आत्मा कशा प्रकारे कामकाज करतो. अनेक देवाच्या सेवकामध्ये ह्या गोष्टी होतच नाहीत. अनेक देवाचे सेवक पवित्र आत्म्याच्या माध्यमातून निर्णय करत नाहीत, पवित्र आत्म्याला समजूनही घेत नाहीत आणि पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे जीवनही जगत नाही. पवित्र आत्मा फक्त नावाला मिळालाय, फक्त लोकांपर्यंत आम्ही हेडलाईन्सला आलो की या पास्टरला, या ब्रदरला, या सिस्टरला, या पाळकीन बाईला पवित्र आत्मा मिळालाय, तिच्याकडे गेल्यानंतर भूत निघतात, तिच्याकडे गेल्यानंतर ती काहीतरी वेगळीच भाषा बोलती, तिच्याकडे गेल्यानंतर काहीतरी आरोग्य मिळतं, एवढं लोकांना आहे. त्याच्या पुढं काय? कारण त्याच्या पुढे त्या पाळकीन बाईला किंवा त्या पाळकाला पवित्र आत्म्याविषयी त्यांनाच माहित नाही, कारण त्यांना एवढंच माहिती झालं की पवित्र आत्मा मला मिळालाय. परंतु पवित्र आत्म्याविषयी खूप काही गोष्टी जाणून घेणं या जगामध्ये आम्हाला खूप गरजेचं आहे. आम्ही काही 2-3 टॉपिक आणखीन पाहूया, वेळेअभावी आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत. परंतु पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी, पवित्र आत्म्याच्या गोष्टीविषयी आम्ही पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह फेसबुक मध्ये या ठिकाणी शिकणार आहोत. तो तपासणी करतो, पहिलं ग्रंथिकाराचं पत्र 2 अध्याय 10व्या वचनात तो आमच्या अंतःकरणाची तपासणी करतो, तो झडती घेतो की आमचं अंतःकरण देवासाठी कसं आहे, तो प्रतिज्ञा करतो. गलतीकराचं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 14, प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 33. तो मैत्री करतो, तो संगत करतो. पवित्र आत्मा आमच्याशी मैत्री करतो, संगत करतो, आमच्याशी राहू इच्छितो. 2 कोरिंथी 13 आणि 14, फिलिपकराचं पत्र 2 अध्याय आणि 1 वचन तो निवेदन करतो. रोमकराचं पत्र 8 अध्याय आणि 26 आणि 27 वचन आणि तो आम्हाला सावध करतो. पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक गोष्टीपासून सावध करत असतो. आणि अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत की पवित्र आत्मा या संदर्भात अनेक प्रिय लोकांना माहिती नसल्या कारणाने पवित्र आत्म्याचे काय गुणधर्म आहेत, पवित्र आत्मा काय करतो, पवित्र आत्मा कसा टिकल्या जातो, पवित्र आत्मा कसा टवटवीत होतो, पवित्र आत्म्याचे कामकाज काय, पवित्र आत्मा आम्हाला मिळालाय का, पवित्र आत्मा मिळालेला असलं तर आमच्याकडे काही खूण आहे, काय विशिष्ट असा दिखावा आहे का, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आम्ही कसं वागावं, कसं उठावं, कसं बोलावं, कसं चालावं याची अजिबात काही लोकांना माहिती नाही. ज्यांना कुणाला माहिती असेल मी 100% सांगेन की त्यांना देवाचा आत्मा पवित्र आत्मा चालवत आहे. परंतु ही जी गोष्ट ज्यांना माहिती नाही, पवित्र शास्त्राच्या वचनाच्या माध्यमातून आपण एकही रेफरन्स पवित्र शास्त्राच्या वचनाच्या बाहेर घेतलेला नाही. परंतु पवित्र आत्म्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर आत्मिकतेमध्ये देवाच्या वचनाच्या माध्यमातूनच आम्हाला पवित्र आत्म्याची सखोल माहिती या पवित्र शास्त्रामध्ये आणि दुसरी गोष्ट पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देऊ शकतो. येऊया समाला मी थांबूया. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह फेसबुक मध्ये आम्ही पवित्र आत्म्याविषयी आणखीन काही गोष्टी शिकणार आहोत. आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र पवित्र पवित्राची पावित्राचा उगमस्थान आमच्या जिवंत करू शलदे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू दिलेला पवित्र आत्मा आज आम्ही जो रिसीव्ह केलेला आहे, स्वीकारलेला आहे परमेश्वर बाप्पा, त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी, त्याने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आम्ही वागण्यासाठी आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. जितके लाईव्ह फेसबुकवर देवाच्या वचनाबाबतीत जे चिंतन मनन परमेश्वर बाप्पा, जे अध्ययन आणि जे एकमेकांना आम्ही शेअरिंग करत आहोत प्रभू येशूच्या नावात हा विषय आशीर्वादाचा कर.
जे लाईव्ह आहेत त्यांना आशीर्वादित कर, जे यानंतर पाहणार आहेत त्यांना देखील आशीर्वादित कर, जे येऊ शकले नाही लाईव्ह त्यांना देखील आशीर्वादाचं कारण बनव. आणि परमेश्वर देव बाप्पा, या समयाला मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, विशिष्ट करून आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सहकारी, सर्व प्रकारचं पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, सर्व सेवाभावी संस्था, त्याच प्रकारे वैयक्तिक लोक जे आपल्या स्वतःच्या धनाने पैशाने अनेक लोकांचे सेवा चाकरी करत आहेत, अनेक लोकांच्या बंधनात सोडवत आहेत, अनेक लोकांना धीर देत आहेत, अनेक लोकांना परमेश्वर उत्तेजन देत आहेत, अनेक लोकांना ज्या काही गरजा त्या समयाला हव्या आहेत त्या पुरवत आहेत, त्या प्रत्येकावर तुझं परमेश्वर बाबा कृपा असू दे. ज्या पद्धतीने त्यांनी तुझ्यामध्ये परमेश्वर बाप्पा त्यांनी त्यांचं दान, त्यांचं दशमांश, त्यांचे देणगी, त्यांचे परमेश्वर दे बाप्पा प्रॉपर्टी, त्यांचे मिळकत प्रिय दे बाप्पा तुझ्या सेवेसाठी खर्च केली, अनेक पटीने त्यांना देऊन तू तृप्त कर. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये वचनाचं सत्य घेऊन तू अनेक लोक पण पोहोचण्यासाठी मग पापावर देखील तुझं दयेचं पांघरून घाल. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान महिमा तुला देत. ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.